बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आता कळते आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडताना पाहायला मिळू शकते। महापालिका निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातला जो वाद वाढलाय त्याचे हे परिणाम आता पाहायला मिळतात। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, हा तो अंतर्गत वाद आहे तो आता थेट पक्षफुटीकडे जाताना दिसतोय आणि थेट पक्ष सोडून जंजाळ भाजपच्या वाटेवरती दिसतायत। काय नेमकं तथ्य आहे? छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या अगोदर मोठी बदल हे शिवसेना आणि भाजपमध्ये दिसतील तसं चित्र दिसतं आहे। आणि आत्ताच्या या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाजपच्या जवळपास पोहोचलेले आहेत। सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे की महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राजेंद्र जंजाळ हे आपल्या समर्थकासह काही पदाधिकारी आहेत जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असतील किंवा शहर प्रमुखाच्या वेगळ्या पदावर असतील, सोबतच काही माजी नगरसेवक सुद्धा राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतं आहे। आणि या संदर्भातल्या बैठका सुद्धा भारतीय जनता पार्टीचे इथले स्थानिक नेते त्यांच्याबरोबर झाल्याचंही कळतं आहे। दोन्ही बाजूचे नेते वेट अँड वॉच असं सांगता आहेत। पण एक गोष्ट आहे की पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातला वाद विकोपाला गेलेला आहे। मला कोणत्याही कार्यक्रमाला न बोलवणं, विरोधी पक्षातल्या लोकांना बळ देणं किंवा विरोधी काम करणाऱ्या लोकांना बळ देणं हे कामं पालकमंत्री करत असतात असा थेट आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला होता। आणि आता पक्षात कशाला राहायचं, जर आपल्याला सन्मान मिळत नसेल, तर आपल्याच विरोधात काम होत असेल तर आपण कशाला राहायचं अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळं आता निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेला मोठं भगदाड पडेल अशी शक्यता दिसते। शिंदे सेना इथं मजबूतीने उभं राहावं यासाठी माधव, खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा संभाजीनगरच्या दौऱ्यावरती शिंदे गेले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी विमानतळावरती जंजाळांनी विमानतळावरती जाऊन आपली खंत व्यक्त केली होती। मात्र तेव्हाही तोडगा निघाला नाही। त्यानंतर आता ते अशा पद्धतीनं एक पाऊल घेतायत आणि एक मोठा निर्णय घेताना कळत आहे। अर्थातच छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावरती याचा मोठा फटका बसणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।